आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नगर रोड येथील BRT मार्ग काढल्याने कोट्यावधी रुपये पाण्यात, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप। नगर रोड येथील BRT मार्ग काढल्याने कोट्यावधी रुपये पाण्यात, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप। सर्वसामान्य लोकांची जीवनदायिनी BRT काढणाऱ्या राज्य शासन, महापालिका, PMPL प्रशासनाला डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर यांनी खुले पत्र लिहिले आहे। धेंडे यांनी म्हटले आहे की सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या प्रवासाची जीवनदायी असलेला नगर रोड येथील BRT मार्ग काढून नागरिकांच्या खिशातून खर्च झालेला कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत। धेंडे यांनी म्हटले आहे की BRT हा प्रकल्प केवळ पुणे महापालिकेचा नाही, आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकल्प आणला आहे। केंद्र आणि राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे। महापालिकेने राज्य सरकारसोबत करार केलेला होता, त्यामध्ये अटी शर्ती होत्या। शहरीकरणात वाढ होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे काळाची गरज असल्याचे जगाने मान्य केले आहे। त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो आणि BRT मार्गासारखे प्रकल्प राबविले जातात। पुणे महापालिकेची भौगोलिक परिस्थिती आणि रस्त्याचे जाळे पाहता केवळ मेट्रो प्रकल्प राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, तर PMPL सक्षम करणे गरजेचे होते। त्यामुळे BRT प्रकल्प राबवले गेले। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही भागात अतिशय सक्षमपणे BRT मार्ग चालू आहे। PMPLचा वापर विद्यार्थी, वयोवृद्ध, दिव्यांग बांधव, कष्टकरी कामगार आदीसह सर्वसामान्य नागरिक करत असतात। नगर रोड दरम्यान BRT मार्गातून दर तासा 4,500 प्रवासी प्रवास करत असतात। एका दिशेला 2,500 प्रवासी दर तासाला प्रवास करतात, तर 40 बस दर तासा या मार्गाने धावत आहेत। दिवसाकाठी 1 लाख प्रवासी संख्या होत असल्याची नोंद PMPL प्रशासनाकडे नोंद आहे। गेल्या 4 वर्षात ही संख्या आणखीनच दुप्पट झाली आहे। प्रवासी वाढल्याने PMPL प्रशासनाच्या तिजोरीतच भर पडत होती। पुणे महानगरपालिकेने UPA गव्हर्नमेंटच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे BRT प्रोजेक्ट करता, रोड वाइंडिंग करता आणि एकंदरीतच पुणे शहराच्या विकासाकरता मोठ्या प्रमाणावरती निधी आणला। जवळजवळ 1600 कोटी रुपये निधी हा पुण्यामधल्या वेगवेगळ्या कॉरिडॉरमध्ये BRTची सेवा करण्याकरता उपलब्ध केला। त्याच वेळेस पूर्ण आपल्या पुणे शहराचा वाहतूक विकास आराखडा ज्याला आपण म्हणतो, सर्वकष वाहतूक आराखडा, तो देखील तयार करण्यात आला आणि त्या वाहतूक आराखड्यामध्ये ज्या संस्थेने काम केलं त्या संस्थेने पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करणं ही काळाची गरज आहे। 2047 पर्यंत हा वाहतूक विकास आराखडा तयार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने BRTची मांडणी करण्यात आली। आता BRT म्हणजे काय, तर बस जी आहे ती डेडिकेटेड लेन मधनं जाणं। ही डेडिकेटेड लेन मधनं ज्यावेळेस नगर रोड BRT 10 वर्षापूर्वी अजितदादा पवारांनी त्याचं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर प्रवासी संख्या ही दुप्पट झाली आणि आत्ताचा स्टडी हा सांगत होता की ज्यावेळेस ती प्रवासी संख्या दुप्पट झाली, आजच्या घडीला देखील PMPL कडनं जो आकडा आलेला आहे त्याच्यामध्ये 1 लाख प्रवासी रोज हे नगर रोड BRTचा वापर करतात। आता BRTचा वापर करणारा वर्ग कोणता आहे, तर प्रामुख्याने शाळेकरी मुलं, कॉलेजची मुलं, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा जो गरीब वर्ग आहे। पुणे शहरामधल्या सेन्सेस प्रमाणे जवळजवळ 21% लोकांकडे कोणतंही वाहन नाहीये, अशी लोक हे BRTचा किंवा बसचा वापर करतात। आता हे बसचा वापर करणारे वर्ग हा डेडिकेटेड BRT मधनं जातो, त्याच्याकरता शेजारी त्याच्या पलीकडे जो रोड वाइंडिंग आहे पूर्ण त्या रोडची, त्याच्यामध्ये सायकल ट्रॅक पण आहे, त्याच्यामध्ये पादचारी मार्ग पण आहे आणि मग मिक्स वाहतूक पण आहे। परंतु जे मिक्स वाहतूक मध्ये कॉरिडॉर मध्ये जाणारे जी वाहनं आहेत ते खाजगी वाहनं आहेत। म्हणजे हा जो रस्ता आहे तो खाजगी वाहनांकरता राखीव ठेवला आहे। त्यामध्ये 2 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील किंवा जड वाहनही असतील, वाहतूक सेवा देणारी वाहनं, टेम्पो वगैरे हे पण असतील, हे सगळे त्या कॉरिडॉरमध्ये जातात। आता विषय असा आहे की ज्यावेळेस ही BRT चालू झाली, मुळात ह्याचा विषय असा होता की संपूर्ण जगाने मान्य केलं आहे शहरीकरणामध्ये वाहतूक ही मोठी समस्या आहे आणि जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये हा निर्णय झालेला आहे, संपूर्ण जगाने तो स्वीकारला आहे, भारताने तो स्वीकारलेला आहे की शहरामध्ये विकास होत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करायला पाहिजे। म्हणून BRT आली।
बर, BRT आल्यानंतर प्रवासी वाहतूक मोठ्या संख्येने वाढली, ही देखील परिस्थिती सगळ्यांना मान्य आहे. ती झाल्यानंतर 4 वर्षापूर्वी मेट्रोचं काम चालू झालं. वनाजपासून रामवाडीची मेट्रो चालू झाली. ती येरोड्यापासून ज्यावेळेस चालू झाली तर येरोड्यामध्ये आपण स्वतः पाहता की मेट्रोनी स्वतःहून असे त्यांचे पिलर्स काय उभे केलेत की हा जो रूट आहे तो रस्ताच कमी केला. त्याला देखील अनेक नागरिकांनी विरोध केला, आंदोलन केले. म्हणजे मेट्रोची चूक आणि त्याच्यामुळे BRT काढा, हा कुठला न्याय होऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन येरोडा संपल्यानंतर ज्यावेळेस आपण गुंजनच्या चौकापासून पुढे येतो तर तिथे मेट्रो नाहीच आहे. तिथे आगाखान पॅलेसमुळे मेट्रो जी आहे ती उजवीकडे कल्याणनगर मार्गे वळवली. त्यामुळं येरोड्याच्या कोपऱ्यापासून म्हणजे गुंजनच्या चौकापासून जवळजवळ तुम्हाला मेट्रो ही रामवाडीपर्यंत नाहीये. म्हणजे हा जो 2 किलोमीटरचा पॅच आहे ह्याच्यामध्ये फक्त BRT आहे. मग ती डेडिकेटेड BRT असताना ती BRT काढण्याचं फक्त काही लोकांना आग्रह धरणं हे मुळात चुकीचं आहे. आणि त्या ठिकाणी सार्वजनिक व्यवस्थाच नष्ट करायची हा निर्णय कोणी करावा? कारण BRT करता जो पैसा आला तो केंद्राकडनं आला, राज्याकडनं आला, महानगरपालिकेने लावला. म्हणजे महानगरपालिकेच्या कर रूपी पैशांमध्ये ही BRT झालेली एका रातोरात उद्ध्वस्त करायची आणि माती मध्ये करायची हे काही योग्य नाहीये. BRT मध्ये अजून काय फायदा होत होता तर BRT मध्ये अँब्युलन्स देखील जात होती, अत्यावश्यक सेवा देणारी वाहनं फायर ब्रिगेड देखील जात होती, तुमची ST देखील जात होत्या. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जिथे जिथे वापरली जात होती ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये ही झिरो होणं किंवा ते उद्ध्वस्त करणं हे प्रशासनाने जे केलंय ते काही योग्य नाही. कारण ह्याला स्मार्ट सिटी म्हणत नाही. स्मार्ट सिटीचा अर्थ तुम्ही स्मार्ट कधी असाल ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन गोष्टी, नवीन प्रणाली स्वीकाराल जेणेकरून पुणे शहरामधलं प्रदूषण कमी होईल. आता एका बसमध्ये जर 50-50 लोक जात आहेत, त्या लोकांना जर तुम्ही BRT काढली आणि मुख्य प्रवाहामध्ये परत एकदा टाकलं तर त्यांचाही वेग कमी होणार. म्हणजे ते काय करणार, स्वतःचा वेग वाढायला परत ते वाहनं घेणार, म्हणजे अजून वाहनं त्याच्यामध्ये येणार. प्लस जे आता तुम्ही ई बसेस आणलेले आहेत, 300 आणल्यात, अजून 300 येत आहेत, 600 येत आहेत, हे बसेस देखील तुम्ही ह्याच्यातच भर टाकणार. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही वाहतूक कोंडी करणार आहे. वाहतूक कोंडी कमी होणार नाही BRT काढल्यामुळं, उलट कोंडी अजून वाढणार आहे. राहिला प्रश्न BRT सक्षमपणे चालवण्याचा, ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी पुणे महानगरपालिका आणि PMPL दोघांची आहे. PMPL ची जबाबदारी काय आहे तर बस आणि बसचं मेंटेन करणं, आणि महानगरपालिकेची जबाबदारी काय, तो जो BRTचा कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरचं योग्य प्रकारे देखरेख, देखभाल, दुरुस्ती करणे, सिग्नल व्यवस्था देखभाल, दुरुस्ती करणे, ही सगळी महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मेट्रोला या ठिकाणी काम चालू केल्यानंतर 4 वर्षामध्ये मेट्रोनी पूर्ण BRTचा नासधूस केली आणि ती संपवली. त्याच्यावर दुरुस्ती करायची सोडून तुम्ही दुरुस्ती करायच्या ऐवजी कोणाच्या तरी हेकेखोरपणा करता तुम्ही स्पष्टपणे ती मेट्रो BRT जमीनदोस्त करणं हे संयुक्तिक होत नाही. आणि त्यामुळं माझं जो वर्ग, जो कष्टकरी वर्ग, अंग मेहनती वर्ग, जो शिक्षण घेणारा विद्यार्थ्यांचा वर्ग आहे त्यांच्या बाजूने मला या ठिकाणी सांगायचं आहे. तो गरीब वर्ग आहे, त्याच्याकरता देखील या शहरामध्ये न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की रस्ता हा काय फक्त खासगी वाहनांचा नसतो. खासगी वाहनांबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक हे सुद्धा असायला पाहिजे. ही सगळी संकल्पना त्या रोडवरती होती. आज त्या ठिकाणी फक्त आणि फक्त खासगी वाहतूक व्यवस्था तिथे लावण्याकरता राजकीय दबावापोटी हा घेतलेला निर्णय आहे. आणि म्हणून या निर्णयाला जे जे जबाबदार आहे त्या सर्वांचं उत्तरदायित्व आहे की ह्याला नागरिकांना उत्तर द्यावं. जे पैशाची माती झालेली आहे त्या पैशाची भरपाई कोण करणार ह्याचाही प्रश्न उद्भवतोय. त्याची उत्तरे ह्यांनी द्यावी. आजच तुम्हाला सांगतो, काल रात्री BRT काढली. आज ज्या ठिकाणी BRT काढली त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला. मी हे नाही म्हणणार की BRT मुळे ऍक्सिडेंट झाला, BRT काढल्यामुळे ऍक्सिडेंट झाला नाही, परंतु हा जो ठपका वारंवार येत होता ना की BRT मुळे ऍक्सिडेंट होतो, तो साफ चुकीचा आहे. ज्या ठिकाणी BRT नाहीये त्या ठिकाणी पण ऍक्सिडेंट होतात. ज्या ठिकाणी BRT नाहीये तिथे देखील वाहतूक कोंडी होती. पाषाणचा रोड घ्या, सिंहगड रोड घ्या, BRT नाहीये तिथे, पण तिथे वाहतूक कोंडी होते का नाही?
म्हणजे वाहतूक कोंडीचा मूळ प्रश्न हा बीआरटी नाहीये. आज त्या बीआरटीच्या रस्त्यावरती तुम्ही येरोड्यापासून तुम्ही खराडीपर्यंत, वाघोलीपर्यंत जरी गेला, मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेली आहे. ती अतिक्रमण काढायचं धाडस महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन करत नाहीये. आणि या उलट तुम्ही अजून वाहतूक कोंडी वाढेल असे निर्णय घेता. हे निर्णय काही योग्य नाहीये. हा शहर हे खासगी वाहतूक किंवा खासगी गाड्या चालवणाऱ्या, वाहनं चालवणाऱ्या व्यक्तींबरोबर ज्यांच्याकडं वाहनं नाहीये अशांकरता पण आहे. त्याचाही सारासार विचार प्रशासनाने करायला हवा होता, तो त्यांनी करावा. आणि आमची मागणी आता अशी आहे की जरी तुम्ही सेंट्रलाइज बीआरटी काढली, तुम्ही रस्त्याच्या कडेला बीआरटीची व्यवस्था करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करा, जेणेकरून नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायला तुम्ही भाग पाडाल. नागरिकांचं काय म्हणणं आहे की रात्री बीआरटी ह्यांनी का काढली? स्थानिक आमदार हे स्वतः येऊन तिथं व्हिडिओ वगैरे केला, आम्हाला न सांगता, म्हणजे नाही का नागरिकांना त्यांनी हे केलं. नाही, आता आमदारांनी हा विषय लावून धरलेला आहे. त्यांचा त्याच्या पाठीमागे काय हेतू आहे ते मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण मी एवढं सांगतो, तुम्ही दिवसा जरी बीआरटी काढली असती तरी चाललं असतं ना. तुम्हाला जर बीआरटीच काढायची आहे, तुम्ही दिवसा काढली काय आणि रात्री काढली काय? पण तुम्ही ती का काढली? आणि आता तुम्ही जी कारणं देताय की ट्रॅफिक जाम होतं म्हणून बीआरटी काढली, ऍक्सिडेंट होत होते म्हणून बीआरटी काढली, मग आता ह्याच्या पुढे ट्रॅफिक जाम होणार नाही ह्याची तुम्ही हमी देणार आहात? आता ऍक्सिडेंट होणार नाही, आज जे ऍक्सिडेंट झाला त्याची जबाबदारी पण तुम्ही स्वीकारणार आहात का? तर त्याही गोष्टींचा सारासार विचार करायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे जो पैसा ह्या बीआरटी करता लागलेला होता तो मातीमोल गेला ना, त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? त्याचंही उत्तर आपण द्यावं असे मी या ठिकाणी विनंती करतो. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.